morning friends. Today we want to start with the next point in the mechanism of respiration. So that is nothing but the external respiration. In last lecture we studied about the breathing. गेल्या वेळेस आपण गेले जे लेक्चर झालं तर त्या लेक्चर मध्ये आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मध्ये पहिली स्टेप जी आहे तीच म्हणजे ब्रीदिंग जी आहे तर त्याचा आपण स्टडी केला. ब्रीदिंग म्हणजेच आपण काय म्हणलं, ब्रीदिंग इज द फिजिकल प्रोसेस in which the exchange of gases takes place from the atmosphere to the lungs and from lungs to the atmosphere. So that is called as the breathing. आज आपल्याला दुसरा पॉइंट पाहायचा आहे तर तो म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन. The process of external respiration which takes place in the alveolar level. ही रेस्पिरेशन प्रोसेस जी आहे तर ती कुठे होते तर आपण ज्यावेळेस रेस्पिरेटरी सिस्टीमचा स्टडी केला तर त्यावेळेस आपण सांगितलं की आपले जे लंग्स जे आहेत तर त्या लंग्स मध्ये असणारे जे बंच ऑफ ग्रेप लाईक स्ट्रक्चर जे आहेत, ग्रेपच्या बंच सारखे जे स्ट्रक्चर जे आहेत तर त्याला आपण एकत्रित अल्व्हिओले असं म्हणतो आणि सिंगल असेल तर त्याला अल्व्हिओलस असं म्हणायचं. आणि मग हे जे अल्व्हिओलस जे आहे तर त्या ठिकाणी होणारे जे रेस्पिरेशन आहे तर त्याला म्हणायचं एक्सटर्नल रेस्पिरेशन. व्हॉट इज बाय एक्सटर्नल रेस्पिरेशन? द रेस्पिरेशन which takes place at the alveolar level is called as the external respiration. अच्छा झालं. आता बघा ही जी डायग्राम जी आहे सो दिस इज द फिगर which showing the exchange of gases between the alveolus and capillary. alveolus आणि capillary यांच्यामध्ये होणारे जे गॅसेस एक्सचेंज जे आहे तर ती दाखवणारी ही डायग्राम आपल्याला पाहायला मिळते. या डायग्राम मध्ये ही जी ब्ल्यू कलरने दाखवलेली जी मेम्ब्रेन जी आहे तर ती आहे अल्व्हिओलार मेम्ब्रेन. त्याच्यानंतर व्हाईट कलरने हे जे दोन लेयर दाखवलेले आहेत सो दॅट इज नथिंग बट दी मेम्ब्रेन ऑफ कॅपिलरी. आपण सांगितलं की कॅपिलरी जे असतात तर त्या ब्लड व्हेसलचा एक प्रकार आहे की ज्या अतिशय थिन वॉल असलेल्या पाहायला मिळतात आणि त्या ज्या मेम्ब्रेन ज्या आहेत किंवा ही जी कॅपिलरीची वॉल जी आहे तर ती कशापासून तयार होते विच इज मेड अप फ्रॉम दी सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. So that epithelium which is based on the basement membrane. म्हणजे हे अल्व्हिओलसचं जे स्ट्रक्चर जे आहे आपण पाहिले की अल्व्हिओलला कव्हर करणारा जे नेटवर्क जे आहे तर ते कशाचं नेटवर्क आहे which is the network of capillary. कॅपिलरीचं नेटवर्क आहे की जे कशापासून तयार झालेलं आहे पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन यांचं डिवायडेशन आणि रिडिवायडेशन. म्हणजे पल्मोनरी आर्टरी डिवाइड आणि रिडिवाइड होतात तशापासून आर्ट्रिओल पासून कॅपिलरीज आणि परत कॅपिलरीज एकत्र येतात त्याच्यापासून त्या ठिकाणी व्हेन्युल्स आणि नंतर व्हेन जे आहे आणि त्याच्यानंतर व्हेना केव्हा जे आहे तर ते तयार होतं. हे जे टोटल अल्व्हिओलस जे आहे की ज्याला आपण एअर सॅक असंही म्हणतोय की ज्याला पूर्णपणे कॅपिलरीजने कव्हर केलेलं आहे आणि त्या कॅपिलरीज थ्रू या अल्व्हिओलार मेम्ब्रेन आणि त्याचबरोबर कॅपिलरीची मेम्ब्रेन जी आहे आपण सांगतोय की अल्व्हिओलस जे आहे तर त्या अल्व्हिओलसची मेम्ब्रेन जी आहे तर ती सुद्धा कशापासून तयार झालेली आहे विच इज आल्सो मेड अप फ्रॉम दी सिंपल लेयर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. तुम्ही 11वी मध्ये टिश्यू चॅप्टर मध्ये स्क्वॅमस इपिथेलियम म्हणजे काय हे स्टडी केलेले आहे. सो इट इज द टाइप ऑफ सिंपल इपिथेलियम इन विच सेल्स आर बेस्ड ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. ऑल सेल्स आर बेस्ड ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. त्याच्यानंतर त्या सेल ज्या आहेत तर त्या पॉलिगोनल असतात, न्यूक्लियस सेंटरला प्रेझेंट असतो आणि त्याच्यानंतर त्या टाइल्स फिट ऑन दी फ्लोअर या पद्धतीने दिसतात हे आपण शिकलेलो आहे. तर त्या स्क्वॅमस इपिथेलियम पासून अल्व्हिओलसची वॉल जी आहे तर ती तयार झालेली पाहायला मिळते आणि ती जे अल्व्हिओलस जे आहे विच इज कव्हर्ड बाय दी नेटवर्क ऑफ डेन्स कॅपिलरी. हे जे अल्व्हिओलस जे आहे तर ते पूर्ण अल्व्हिओलस हे डेन्स कॅपिलरीच्या नेटवर्कने कव्हर झालेलं पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर कॅपिलरीज पण आपण सांगतोय की जे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून तयार झालेलं आहे त्याच्यानंतर त्या ऑल सेल्स जे आहेत तर त्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती बेस झालेले आहेत आणि मग हे जे या ठिकाणी असणारे कॅपिलरीची वॉल की जे स्क्वॅमस इपिथेलियम पासून तयार झालेले आहे आणि त्याचबरोबर ही अल्व्हिओलसची असणारी ब्ल्यू कलरने दाखवलेली वॉल तर या दोन्हीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं सो which form the respiratory membrane. Both these are thin wall and act as the respiratory membrane. म्हणजे कोणता मेम्ब्रेन या रेस्पिरेटरी मेम्ब्रेन म्हणून ऍक्ट होतात तर या ठिकाणी असणारी ही कॅपिलरीची जी इनर मेम्ब्रेन जी आहे की जी स्क्वॅमस इपिथेलियम पासून तयार झालेली आहे आणि ही अल्व्हिओलसची असणारी मेम्ब्रेन जी आहे
म्हणजे ह्या ब्ल्यू कलरची आणि ह्या व्हाईट कलरची हे एकत्रित येऊन त्याच्यापासून जी मेम्ब्रेन तयार झालेली आहे तर त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो सो दॅट मेम्ब्रेन is called as the respiratory membrane which is thin walled and play important role in the exchange of gases between alveolar air and the blood आणि alveolar air जे आहे तर त्याच्यामध्ये जो एक्सचेंज ऑफ गॅसेस जे आहे तर त्या एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये महत्त्वाचा रोल प्ले करणारी जी मेम्ब्रेन जी आहे तर त्याला म्हणायचं रेस्पिरेटरी मेम्ब्रेन की जी कशा कुणामध्ये तयार झालेली आहे सो वॉल ऑफ कॅपिलरी अँड alveolar ही ज्या दोन्ही लेयर जे आहेत तर ते कशापासून तयार झालेले आहेत विच आर मेड अप फ्रॉम दी सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम अल्व्हेओलरची वॉल पण सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून तयार झालेली आहे आणि कॅपिलरची वॉल जी आहे तर ती पण सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून तयार झालेली आहे दोन्ही इपिथेलियम जे आहेत तर त्या बेसमेंट मेम्ब्रेनवर बेस आहेत आणि दोन्ही वॉल एकत्रित येऊन तीन वॉल आहेत आणि एकत्र येऊन त्याच्यापासून रेस्पिरेटरी मेम्ब्रेन तयार होते की जी एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये महत्त्वाचा रोल प्ले करते आणि ही जी प्रोसेस आहे गॅसेस एक्सचेंजची तर ती कोणत्या प्रोसेस वरती आधारलेली आहे सिंपल डिफ्युजन प्रोसेस गॅसेसचं डिफ्युजन होतं आणि मग गॅसेसचं डिफ्युजन होत असताना ते कसं होतं सो विच इज टेक्स प्लेस फ्रॉम हाय पार्शियल प्रेशर टू दी लो पार्शियल प्रेशर म्हणजे हाय प्रेशर पासून लो प्रेशर कडे गॅस जो आहे तर तो एक्सचेंज होताना पाहायला मिळतो आणि मग आपण सांगितलंय की ज्यावेळेस आपण इनहेलेशन करतो तर त्या इनहेलेशनच्या वेळेस गॅस आपण आतमध्ये घेतो एअर जे आहे तर ते आतमध्ये घेतो आणि ही घेतलेली एअर जे आहे तर त्याच्यामधला ऑक्सिजन जो आहे तर तो आपल्याला गरजेचा ऑक्सिजनला आपण प्राणवायू असं म्हणतो की जो ब्लड मधले आरबीसी जे आहे आरबीसी ज्याला मराठीमध्ये आपण तांबड्या पेशी असं म्हणतो किंवा त्यालाच इरिथ्रोसाइट्स असं म्हणायचं की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन हा जो पिगमेंट जो आहे तर तो प्रेझेंट असतो की जो गॅसेस जो आहे तर ते कंबाईन करण्याशी महत्त्वाचा रोल प्ले करतो तर त्याच्याशी कंबाईन होतो ऑक्सिजन आणि त्याचं रूपांतर हे ऑक्सी हिमोग्लोबिनशी होतं तर ते कॉम्बिनेशन होण्याची जी प्रोसेस आहे तर ती डिफ्युजन ऑफ गॅसेस त्याला म्हणायचं आणि ते गॅस कुठून कसे जातात तर ज्याचं प्रेशर जास्त आहे हाय पार्शियल प्रेशर पासून ते लो पार्शियल प्रेशर पर्यंत जाताना पाहायला मिळतात आणि मग आता या ठिकाणी बघा गॅसेस एक्सचेंज कसं होतं नेमकं एक्सटर्नल रेस्पिरेशन कसं होतं तर कॅपिलरीज जे आहेत तर त्या कॅपिलरीज मध्ये असणारा ऑक्सिजन जो आहे कॅपिलरीज मध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साइड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साइडचं जे प्रेशर जे आहे पार्शियल प्रेशर इन दी कॅपिलरीज which is about 45 mmHg. So mmHg is the unit for the calculation of the blood pressure or for the measure the blood pressure. Measure blood pressure जे आहे तर ते मेजर करण्यासाठीचं हे mm of Hg Hg for mercury or मराठीत आपण त्याला पारा असं म्हणतो आणि mm म्हणजे मिलीमीटर. तर CO2 चं पार्शियल प्रेशर जे आहे की जे कॅपिलरी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते किती आहे 45 mmHg आणि तेच जर आपण अल्व्हेओलार एअर जे आहे तर त्याच्यामध्ये CO2 चं जर पार्शियल प्रेशर पाहिलं तर ते आपल्याला 40 mmHg पाहायला मिळतं and due to the difference in the partial pressure in the capillaries as well as in the alveolar air. So the alveolar air capillary air जे आहे तर त्याच्यामधलं पार्शियल प्रेशर हे साधारणतः 5 mmHg ने कमी असलेलं पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे मग कार्बन डायऑक्साइड जो आहे की जो आरबीसी मध्ये या ठिकाणी ही जी पल्मोनरी आर्टरी जी आहे तर त्याने आणलेलं जे डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर त्या डिऑक्सिनेटेड ब्लड मधला जे असणारा जो कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो या ठिकाणी डिफ्युजन प्रोसेस द्वारे या मेम्ब्रेन मधून तो इकडे आतमध्ये अल्व्हेओलार मध्ये ट्रान्सफर होताना पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण बाणाच्या सहाय्याने दाखवलेलं आहे हा जो कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो ट्रान्सफर होताना पाहायला मिळतो कुठून कॅपिलरीज मधून अल्व्हेओलार जे अल्व्हेओलार सॅक जे आहे तर त्याच्यामध्ये ट्रान्सफर होतो आणि ज्यावेळेस एक्सेलेशन होतं तर त्या एक्सेलेशनच्या प्रोसेसद्वारे अल्व्हेओलस पासून ब्रॉन्क्युल्स ब्रॉन्काय त्याच्यानंतर ट्रॅकिया आणि त्याच्यानंतर मग नेझल चेंबर मधून तो बाहेर पडताना पाहायला मिळतो कार्बन डायऑक्साइड जो आहे आणि त्याच वेळेस ज्यावेळेस इनहेलेशन होतं तर त्यावेळेस इनहेलेशन प्रोसेस मध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन किंवा एअर जे आहे तर ते आतमध्ये घेतली जाते तर त्यावेळेस कॅपिलरीज मध्ये असणारे जे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जे आहे तर ते आपल्याला 40 mm असलेलं पाहायला मिळतं आणि तेच हे अल्व्हेओलार सॅक जे आहे किंवा अल्व्हेओलार एअर जे आहे तर त्याच्यामध्ये असणारं पार्शियल प्रेशर जे आहे
तर ते जवळजवळ 104 mm असलेलं पाहायला मिळतं. आणि मग अल्व्होलार एअर मध्ये असणारे जे किंवा अल्व्होलार सॅक मध्ये असणारे एअरचं जे ऑक्सिजनचं जे प्रेशर जे आहे तर ते 104 mmHg जे आहे. आणि हे कॅपिलरीज मधलं जर आपण पाहिलं तर ते 40 mmHg आहे. म्हणजेच हे प्रेशर जे आहे तर ते जास्त आहे आणि त्यामुळं ऑक्सिजन जो आहे तर तो अल्व्होलार सॅक मधून त्या ठिकाणी तो ब्लड मध्ये कॅपिलरीज मध्ये असणारा ब्लड जे आहे तर त्याच्यामध्ये मिक्स होताना पाहायला मिळतो. आणि याद्वारे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड याचं जे एक्सचेंज आहे तर ते होतं. आणि हे एक्सचेंज होण्याची प्रोसेस जी आहे तर तीच म्हणजे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनची दुसरी स्टेप, ती म्हणजेच एक्सटर्नल रेस्पिरेशन. आलं लक्षात? सो एक्सटर्नल रेस्पिरेशन इज द रेस्पिरेशन which is takes place in the alveolar level. alveolar level ला हे एक्सटर्नल रेस्पिरेशन जे आहे तर ते होताना पाहायला मिळतं. आपण सांगितलं रेस्पिरेशन मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनच्या 4 स्टेप्स आहेत. त्याच्यामध्ये ब्रीदिंग पहिली आपण पाहिली. आज आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन ही जी स्टेप जी आहे तर त्याचा स्टडी केला. त्याच्यानंतर तिसरी स्टेप जी आहे तर ती म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन आणि चौथी जी आहे तर ती म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन. तर ह्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्यापैकी ब्रीदिंग आणि एक्सटर्नल रेस्पिरेशन जे आहे तर ते या ठिकाणी आपण स्टडी केलं. ही जी फिगर जी आहे त्याच्यातून अगदी आपल्याला क्लिअर लक्षात येतं की ही जी रेस्पिरेटरी मेम्ब्रेन फॉर्म झाली कशामुळे, तर या दोन जे अल्व्होलस आणि कॅपिलरी जे आहेत तर त्याची वॉल जी आहे तर ती थिन आहे, स्क्वॅमस एपिथेलियम पासून तयार झालेले आहे आणि त्याच्यामुळे रेस्पिरेटरी मेम्ब्रेन तयार होते आणि त्या सिंपल डिफ्युजन प्रोसेस जी आहे तर त्याद्वारे गॅसेस एक्सचेंज होतो. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जो आहे तर तो पार्शियल प्रेशरचा आहे. पार्शियल प्रेशर ज्या ठिकाणी हाय आहे तर त्या हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे गॅसेस जे आहेत तर ते एक्सचेंज होताना पाहायला मिळतात. आणि म्हणून लक्षात येतं की कार्बन डायऑक्साइड जो कॅपिलरीज मध्ये आहे तर तो अल्व्होलार स्पेस जो आहे तर त्याच्यामध्ये येईल आणि ऑक्सिजन जो इनहेल केलेला आहे जो अल्व्होलार स्पेस मध्ये किंवा सॅक मध्ये आलेला आहे तर तो या ठिकाणी असणाऱ्या कॅपिलरी जे आहेत तर त्याच्यामध्ये मिक्स होताना पाहायला मिळते. सो दिस इज द फिगर which shows the exchange of gases between the alveolus and capillary. Now friend, we want to study the pulmonary volumes and capacities. These are the normal values. म्हणजे आता एक्सपिरेशन स्टडी केल्यानंतर आपल्याला काही टर्म्स पाहिजे पल्मोनरी व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज. त्याच्यामध्ये पहिली जी टर्म जी आहे तर ती म्हणजे लंग व्हॉल्यूम. पहिला जो प्रकार आहे तर तो म्हणजे लंग व्हॉल्यूम आणि त्याच्यामध्ये पहिली टर्म आहे ती म्हणजे टायडल व्हॉल्यूम. त्याला शॉर्ट मध्ये टीव्ही असं म्हणायचं. टायडल व्हॉल्यूम म्हणजेच काय, द व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड ऑर एक्सपायर्ड ड्यूरिंग नॉर्मल ब्रीथिंग. सो दॅट इज कॉल्ड एज द टायडल व्हॉल्यूम. अगदी सोपं आहे बघा. टायडल व्हॉल्यूम म्हणजेच काय, ज्या वेळेस आपण इन्स्पिरेशन किंवा एक्सपिरेशन करतोय तर त्यावेळेस जो काय व्हॉल्यूम त्या ठिकाणी ब्रीथ केला जाईल तर त्याला आपण काय म्हणणार आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड ऑर एक्सपायर्ड ड्यूरिंग द नॉर्मल ब्रीथिंग. म्हणजे आपलं जे नॉर्मल ब्रीथिंग चालू आहे तर त्यावेळेस आपण जे काय एअर आतमध्ये घेणार आहे किंवा बाहेर सोडणार आहे नॉर्मली तर त्याला आपण काय म्हणायचं, त्याला टायडल व्हॉल्यूम असं म्हणायचं की जो किती आहे विच इज अबाउट 500 ml. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरी टर्म आहे इन्स्पिरेटरी रिव्हर्स व्हॉल्यूम. त्याला इन शॉर्ट मध्ये IRV असं म्हणायचं. आता बघा इन्स्पिरेटरी रिव्हर्स व्हॉल्यूम म्हणजेच काय, दी मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ दी एअर दॅट इज इन्स्पायर्ड ड्यूरिंग दी फोर्स्ड ब्रीथिंग इन ॲडिशन टू दी टायडल व्हॉल्यूम. लक्षात येते? बघा काय सांगतो मी, मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज इन्स्पायर्ड ड्यूरिंग दी फोर्स्ड ब्रीथिंग. म्हणजे ज्या वेळेस आपण ब्रीथिंग करतोय तर ते नॉर्मल ब्रीथिंग आहे तर त्याला आपण इन्स्पायर्ड किंवा एक्सपिरेशन त्याला आपण टायडल व्हॉल्यूम असं म्हणतोय. परंतु इन्स्पिरेटरी रिव्हर्स व्हॉल्यूम म्हणजेच काय की जास्तीत जास्त आपण ज्या वेळेस फास्ट ब्रीथिंग करतो आणि त्यावेळेस जो काय व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड केला जातो तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इन्स्पायर्ड रेस्पिरेटरी व्हॉल्यूम की जो आपल्याला किती असलेला पाहायला मिळतो विच इज अबाउट 2000 to 3000 ml असलेला पाहायला मिळतो. म्हणजे टायडल व्हॉल्यूम जो आहे तर त्याच्यापेक्षा तो खूप असलेला पाहायला मिळतो की जो साधारणतः 2000 ते 3000 ml असलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तिसरी टर्म आहे तर ती म्हणजे एक्सपिरेटरी
reverse volume. In short, which is called as the ERV. So that is nothing but the maximum volume of the air that is expired during the forced breathing after the normal expiration. म्हणजे नॉर्मल एक्सपिरेशन करतो त्यावेळेस जो काय व्हॉल्यूम एक्सपायर्ड केला जाईल त्याऐवजी आपण ज्यावेळेस फोर्सफुल ब्रीदिंग करतोय, अगदी फास्ट फोर्स देऊन ज्यावेळेस ब्रीदिंग करतो आणि त्यावेळेस जास्तीत जास्त व्हॉल्यूम ऑफ एअर जो आहे तर तो एक्सपायर्ड केला जाईल, त्याला आपण म्हणणार आहे एक्सपिरेटरी रिव्हर्स व्हॉल्यूम. आणि ज्यावेळेस इन्स्पायर्ड केला जाईल फास्टली किंवा फोर्सफुली तर त्याला आपण इन्स्पिरेटरी रिव्हर्स व्हॉल्यूम म्हणणार आहे. एक्सपिरेटरी रिव्हर्स व्हॉल्यूम म्हणजेच काय, मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ दी एअर दॅट इज एक्सपायर्ड ड्यूरिंग दी फोर्सफुल ब्रीदिंग आफ्टर दी नॉर्मल एक्सपिरेशन. म्हणजे नॉर्मल एक्सपिरेशन नंतर आपण फोर्सफुली जर एअर एक्सपायर केली तर त्याला आपण एक्सपिरेटरी रिव्हर्स व्हॉल्यूम असं म्हणायचं, की जो साधारणतः 1000 ते 1100 ml असलेलं पाहिलं. त्याच्यानंतर तिसरी टर्म आहे डेड स्पेस किंवा त्याला शॉर्ट मध्ये डीएस असं म्हणायचं. सो डेड स्पेस इज नथिंग बट दी व्हॉल्यूम ऑफ एअर that is present in the respiratory tract but not involved in the gases exchange. बघा अगदी सोपं आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एअर आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये असणारा जो काय असणारा एअर जो आहे, परंतु तो आपल्याला जर त्या ठिकाणी गॅसेस एक्सचेंज मध्ये उपयोगी पडत नसेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सो विच इज कॉल्ड एज दी डेड स्पेस. डेड स्पेस इज नथिंग बट दी व्हॉल्यूम ऑफ एअर that is present in the respiratory tract. Respiratory tract म्हणजे नेझल चेंबर पासून ते अल्व्होलस पर्यंत हा जो पूर्ण भाग जो आहे तर तिथपर्यंत असणारा जो स्पेस जो आहे आणि त्याच्यामध्ये असणारा जो गॅसचा व्हॉल्यूम आहे की जो आपल्याला नॉर्मली गॅसेस एक्सचेंज साठी उपयोगी पडत नाही, परंतु आपल्या बॉडीमध्ये तो असलेला पाहायला मिळतो रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये, तर त्याला डेड स्पेस असं म्हणायचं, की जो साधारणतः 150 ml असलेला पाहायला मिळतो. आणि लास्ट जो लंग व्हॉल्यूम आहे तर तो म्हणजे रेसिड्युअल व्हॉल्यूम. सो दॅट इज नथिंग बट दी व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज रिमेन इन दी लंग्स अँड दी डेड स्पेस इवन आफ्टर दी मॅक्सिमम एक्सपिरेशन. बघा हे सुद्धा सोपं आहे. मॅक्सिमम एक्सपिरेशन केल्यानंतर आपल्या पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये इन्क्लुडिंग लंग आणि डेड स्पेस याच्यामध्ये असणारा जो व्हॉल्यूम आहे तर त्याला म्हणायचं रेसिड्युअल व्हॉल्यूम, की ज्याचा आपल्याला रेस्पिरेशन प्रोसेस साठी उपयोग नाही, परंतु तो व्हॉल्यूम जो आहे तर तो आपल्यामध्ये प्रेझेंट असलेला पाहायला मिळतो, त्याला आपण रेसिड्युअल व्हॉल्यूम असं म्हणतो. सो विच इज नथिंग बट दी व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज रिमेन इन दी लंग्स अँड दी डेड स्पेस इवन आफ्टर दी मॅक्सिमम एक्सपायरेशन. म्हणजे मॅक्सिमम एक्सपायरेशन केलं तरी सुद्धा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये जो शिल्लक राहणारा जो गॅस जो आहे किंवा एअर जो आहे तर त्याला आपण रेसिड्युअल व्हॉल्यूम असं म्हणायचं, की जो 1100 ते 1200 ml असलेला पाहायला मिळतो. ठीक आहे. पल्मोनरी व्हॉल्यूम्स अँड कॅपॅसिटीज. त्यापैकी आपण पल्मोनरी व्हॉल्यूम जे आहे तर त्याच्यामधल्या ज्या कॅपॅसिटीज पल्मोनरी व्हॉल्यूम जे आहे तर त्याचा स्टडी केला. आता आपल्याला लंग्स कॅपॅसिटीचा स्टडी करायचा आहे. लंग्स कॅपॅसिटी मध्ये पहिली टर्म आहे टोटल लंग्स कॅपॅसिटी. सो टोटल लंग्स कॅपॅसिटी इज नथिंग बट दी मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर दॅट दी लंग्स कॅन होल्ड आफ्टर दी मॅक्सिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन. म्हणजे मॅक्सिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन केल्यानंतर जी जास्तीत जास्त अमाउंट मध्ये एअर जे आहे तर ते आपल्यामध्ये होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी जी लंगची आहे तर त्याला आपण टोटल लंग कॅपॅसिटी असं म्हणतो, की जे साधारणतः 5200 ते 5800 ml असलेली पाहायला मिळते. येतं लक्षात. मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर दॅट दी लंग्स कॅन होल्ड आफ्टर अ मॅक्सिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन. जास्तीत जास्त फोर्सफुल इन्स्पिरेशन करून त्यानंतर लंग्सने स्टोअर करून ठेवलेली जी जास्तीत जास्त एअर जे आहे तर त्याला टोटल लंग्स कॅपॅसिटी म्हणायचं, की जे 5200 ते 5800 ml असलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर दुसरं जे आहे तर ते म्हणजे व्हायटल कॅपॅसिटी, ज्याला शॉर्ट मध्ये आपण फीसी असं म्हणतो, की जी लंगची कॅपॅसिटी असलेली पाहायला मिळते. ती म्हणजेच काय, मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रीथ्ड आउट आफ्टर अ मॅक्सिमम इन्स्पिरेशन. म्हणजे मॅक्सिमम इन्स्पिरेशन केल्यानंतर मॅक्सिमम अमाउंट मध्ये एअर जे आहे तर ती ब्रीथ आउट
करण्याची जी कॅपॅसिटी आहे लंगची, तर त्याला व्हायटल कॅपॅसिटी असं म्हणायचं, की ज्याला शॉर्ट मध्ये VC असं आपण म्हणतो. सो दॅट इज नथिंग बट इट इज दी सम टोटल ऑफ टायडल व्हॉल्यूम, इन्स्पिरेटरी रेसिड्युअल व्हॉल्यूम, एक्सपिरेटरी रेसिड्युअल व्हॉल्यूम, ह्याचं जी टोटल जे आहे तर ती म्हणजेच काय व्हायटल कॅपॅसिटी, की जी किती असलेली पाहायला मिळते. सो इट इज 4100 टू 4600 ml. ठीक आहे. हे काही टर्म्स आहेत विच इज रिलेटेड विथ दी पल्मोनरी व्हॉल्यूम्स ज्याला आपण म्हणतो, किंवा कॅपॅसिटीज असं म्हणतो, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा लंग्स याच्याशी रिलेटेड असणाऱ्या या काही टर्म्स आहेत की ज्या आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आज आपण आजच्या लेक्चरला मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मधली दुसरी टर्म जी आहे तर ती म्हणजेच कोणती, एक्सटर्नल रेस्पिरेशन, आणि त्याचबरोबर त्याच्या रिलेटेड असणाऱ्या ज्या टर्म ज्या आहेत तर त्याचा स्टडी केला. नेक्स्ट लेक्चरला आपण तिसरी जी मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनची टर्म जी आहे तर ती म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन, त्याचा आपण स्टडी करणार आहोत.